नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर गोपाल भक्ते। आज मी आलो आहे हेटीकुंडी, तालुका करंजा घाटगे, जिल्हा वर्धा येथे श्री केवल भक्ते यांच्या शेतामध्ये झाडावर आंबिया बहार दिसतो आहे आणि इथे यांनी रोटा मारलेला आहे गवताकरता। इथे आंबिया बहार छान दिसतो, पण झाडासोबतच एक पहा की शेंडे वाळलेले दिसत आहे। हे शेंडे आपल्याला वाळलेले दिसत आहे। हे पण शेंडे वाळलेले दिसतात बऱ्याच ठिकाणी। ही शेंड्याचं आपल्याला वाळलेले दिसत आहे। याचे कारण इथे जमिनीमध्ये फायटोप्थेरा आलेला आहे आणि त्यामुळे हे पुरेसं अन्नद्रव्य याला मिळू शकत नाही। तर याचा आपण थोडं जवळून बघू। ही मुळलेली फांदी आहे। ही जे दिसतं तुम्हाला झायलम आणि फ्लोएम लेयर, जी अन्न आणि पाणी घेते, तर ती सडल्यामुळे इथे अन्न पाणी या फांदीला भेटू शकत नाही। इथे मी लेन्स ठेवलेली आहे आणि एक मिनिट त्याला थोडं मोठं करून बघूया। हे दिसतं आपल्याला, यातली लेयर जी आहे ती वाळलेली आहे किंवा कॅमेऱ्यातूनही बघितलं तर दिसून येतं। त्यामुळे ही फांदी जी आहे ती सुकत आहे। आणि जिथे तणनाशक वापरलेलं नाही तिथली आपण इथे तुलना करूया। सॉरी, तणनाशक नाही, रोटा मारलेला नाही आहे, गवत तसंच आहे। तर इथे फायटोप्थेरा इथेही आलेला आहे, कारण जमिनीतून फायटोप्थेरा शेजारी जातोच, पण इथे गळ दिसत नाही, कारण जमिनीला कुठली उलथापालथ केलेली नाही। बघा गवतामध्ये, आणि फळं पण आहे। इथे आंबिया फळं दिसत आहे, पण जमिनीला काही उलथापालथ न केल्यामुळे किंवा आंतरमशागत न केल्यामुळे कुठेही तुम्हाला इथे गळ दिसत नाही। तर याकरता आपण फळे असताना कुठली